नमस्कार मंडळी, मी अर्पिता आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी अप्रतिम चवीचे, नेहमीपेक्षा वेगळे असे वांग्याचे भरीत। वांग्याचे भरीत तर सर्वच बनवता, परंतु आजची ही जी रेसिपी ती बघितल्यानंतर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल। तर मैत्रिणींनो, इथे मी सर्वप्रथम कांदा टोमॅटो कापून घेतले। आता त्यानंतर गॅसवर कढई ठेवून ती छान अशी तापून घ्यायची। आता त्यामध्ये हवं त्या प्रमाणामध्ये तेल टाकून घेऊया। त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन घेऊया। ती छान अशी तडतडून घेऊया। आता ही फोडणी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा छान असा लालसर होईपर्यंत तो परतून घेऊया। कांदा परतताना नेहमी अगदी थोडेसे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे, जेणेकरून कांदा छान परतला जातो। आता त्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेतली, तीही छान परतून घेऊया। ते छान परतेपर्यंत इकडे भाजलेली जी वांगे ती मस्त अशी मिक्स करून घ्यायची। त्याचा पूर्ण लगदा करून घ्यायचा। हातानेच लगदा करून घ्यायचा, म्हणजे तो छान होतो। आता इकडे कांदा पात आणि कांदा छान परतला आहे, त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट जाडसर केलेली आहे ती टाकून घेऊया। ही पेस्ट जाडसरच टाकायची, म्हणजे खायला अगदी छान लागते। दाताखाली अगदी मस्त हा जो जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे चव खूप मस्त लागते याची। आता त्यामध्ये चिरलेला टोमॅटो देखील टाकून घेतला आहे, तोही छान परतू द्यायचा। हे सर्व मिश्रण छान परतल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल कमी वाटल्यास आणखीन टाकून घ्यायचं। त्यामध्ये हळद टाकून घेऊया। आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं। भरीत बनवण्यासाठी तेलाचा वापर जरा जास्तच करायचा, ते पण छान मिक्स करून घ्यायचे, चव छान लागते। आता त्यामध्ये हवं त्या प्रमाणामध्ये मीठ टाकून घेऊया। पुन्हा हे 5 मिनिट छान मिक्स करून त्यावरती 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। आता हे छान वाफी भरून दिल्यानंतर बघा मस्त असं भरीत तयार झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील नक्की या पद्धतीचे एकदा भरीत बनवून बघा। एक भाकरी नक्की सगळेजण जास्तच खातील। तर चला, भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त खा, मस्त राहा। तर मग मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती अगदी साध्या सिंपल सगळ्यांना आवडतील अशा रेसिपी असतात। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।